हाय, हॅलो, नमस्कार. मी सारिका. स्वागत करते तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आता मी ॲक्च्युली व्लॉग हा दुपारी चालू केलेला आहे आज. उद्या आहे नागपंचमी आणि आज नागपंचमीचा आदला दिवस आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ नागपंचमी झाल्यानंतर बघायला भेटेल. म्हटलं दोन्ही दिवसाचा मी एकत्र व्हिडिओ बनवेल. तर आमच्या इथे नागपंचमीच्या आदल्या दिवशी बरेच काही गोष्टी केल्या जातात. म्हणजे तुमच्यासोबतही शेअर कराव्या आणि तुम्हालाही सांगावं काय काय केलं जातं. उद्या नागपंचमी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी बरेच जण भावाचा उपवास वगैरे करतात आणि इकडे कर्नाटकात त्याला असं वंदत वगैरे असे म्हणतात आणि खूप जण उपवास करतात भावाचा उपवास आणि तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो नागपंचमीच्या दिवशी. तर त्या दिवशी आमच्या इथे आदल्या दिवशी बरेच जण म्हणजे बांगड्या भरल्या जातात किंवा मेहंदी वगैरे काढली जाते किंवा गावाकडच्या साईडला झोके वगैरे खेळले जातात आणि काही पदार्थ देखील बनवले जातात. जसं की मी तुम्हाला पुढे दाखवेल व्हिडिओमध्ये की काय काय बनवतात आमच्या इकडे. तर काही असे गोष्टी बनवलेल्या जातात. म्हटलं तुम्हालाही व्लॉगची सुरुवात करावी आणि तुम्हालाही दाखवावं काय काय बनवतात ते. चला तर आपण व्लॉगला सुरुवात करूया. जसं की मी मगाशी म्हटलं काही पदार्थ बनवतात त्यातलाच हा एक पदार्थ आहे. चिवडा बनवत होतो आम्ही इथे. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. चुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता. कोणी लाह्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू वगैरे पण बनवतात. त्यानंतर इथे आम्ही बेसनाची बर्फी बनवत होतो फुटाणे डाळाची. ही फुटाणे डाळीची बर्फी खरंच खूप छान होते. याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. त्यानंतर तर आता मी मेहंदीचा कोनही घेतला आहे. म्हटलं चला आता मी मेहंदी काढते, तुम्हालाही दाखवते. थोडंसं काढल्यानंतर थोडीशी मी लावणार आहे मेहंदी. तर असा कोन आणला आहे. म्हटलं चला आपण आता काढून घेऊया कशी. ही छोटीशीच मेहंदी काढली होती मी. मला काही मेहंदी जास्त जमत नाही पण थोडासा प्रयत्न केला होता आणि अशी छानशी अशी छोटीशी मी माझ्या हातावर मेहंदी काढली होती. त्यानंतर म्हटलं चला आता आराम करून घेऊया. दुपार झाली होती. मग थोडा वेळ आराम वगैरे केला. जेवण वगैरे झालं होतं. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी आता बांगड्या भरायला जायचं होतं. म्हटलं तुमच्यासोबतही मी शेअर करेल नंतर पुढे. तर तेच आराम केल्यानंतर रेडी वगैरे झालो. त्यानंतर बांगड्या भरायला आम्ही दुकानात गेलो होतो. तर तिथे अशा वेगवेगळ्या बांगड्या होत्या. कळतच नव्हतं की कुठल्या बांगड्या घ्याव्या. पण बऱ्याच डिझाईन्स पाहिल्या मी. अशा काचेच्या बांगड्या वगैरे आणि प्लॅस्टिकच्या वगैरे बऱ्याच गोल्डन वगैरे अशा बांगड्या पाहिल्या. पण तिथे कळत नव्हतं की कुठल्या बांगड्या घ्यावं. तर मी ह्या गोल्डन रंगाच्या बांगड्या घेतल्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर घरी आलो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी देखील आमच्या इथे पूजा केली जाते. तर त्यासाठीच इथे आम्ही सगळी तयारी केली होती आणि इथे जी पितळेची जी मूर्ती होती नागाची आणि पिंडाची, त्याच मूर्तीचा आम्ही इथे अभिषेक वगैरे करून घेतला होता. त्यानंतर जसे आपण फुलं वगैरे वाहून बेलपत्र वाहून जशी पूजा करत होतो त्याचप्रमाणे पूजा करत होतो. पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतला, आरती वगैरे केली. असं सगळे करत होतं आणि आमचे छोटी मुलं देखील बघत होते की आम्ही काय काय करत आहोत. त्यांनाही कळतं की आपले सण वगैरे कसे असतात, काय काय करायचं. बरेच जण ह्या दिवशी जो उपवास पकडतात ते नंतर ही जी पूजा केल्यानंतर लाह्या वगैरे जी फुटाण्याची बर्फी वगैरे खाऊन कोणी कोणी उपवास सोडतात किंवा कोणी दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी करतात आणि गावाकडे तर ह्या दिवशी झोके देखील खेळतात. पण इथे तर काही पॉसिबल नाही, त्यामुळे आम्ही काही झोके वगैरे खेळलो नाही. पण गावाकडे खूप मोठ्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला जातो. आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलं की चला आता उद्या मी व्हिडिओ कंटिन्यू करते. शुभ सकाळ मंडळी. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण तुम्हाला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी वगैरे बघायला भेटेल. माझी इथे तब्येत थोडीशी डाऊन होती त्यामुळे मग मी जास्ती काही व्हिडिओ शूट करत नव्हते. पण जेवढं मला जमेल तेवढं मी व्हिडिओ शूट करत होते. मी इथे माहेरी आले होते नागपंचमीला आणि आज नागपंचमी आहे म्हटलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक येणारच. त्यामुळे इथे पुरणपोळ्या करण्याचं ठरवलं होतं आणि त्याचीच काही तयारी चालू होती आमच्या घरी. आणि माझी आई वगैरे सगळं पुरणपोळी वगैरे करत होती. आणि आमच्या इथे नागोबाला नैवेद्य म्हणून पुरणाच्या कणोल्या बनवल्या जातात, तर तेच इथे बनवत होते. त्यानंतर आम्ही इथे पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं आणि त्यानंतर घरातली पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मंदिरात गेलो आणि तिथे देखील पूजा करण्यासाठी गेलो होतो. इथे जवळ शंकराचं मंदिर आहे तर तिथे आम्ही पूजा करण्यासाठी गेलो होतो.
गावाकडे तर बरेच जण वारुळात जातात पूजा करायला, पण इथे काही पॉसिबल होत नाही त्या गोष्टी. त्यामुळे मग म्हटलं की आपण इथे शंकर मंदिर आहे तर तिथेच आम्ही पूजा करायला गेलो होतो आणि व्यवस्थित अशी सर्व काही पूजा करून घेतली. इथे ध्रुव देखील मला बघत होता की मी काय काय करत आहे आणि तो देखील बघत होता प्रत्येक गोष्टी. त्यालाही मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून घेऊन जाते, कारण लहान मुलांनाही आपले सण समारंभ कळतात आणि काय काय करत असतो आपण ते देखील त्यांना कळतं. तर त्यासाठीच मी त्याला सगळं दाखवण्यासाठी घेऊन जाते आवर्जून. नागपंचमीला आमच्या इकडे तर असंच करतात. तुमच्याकडे काही वेगळं करत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बरंच काही मी शूट केला नाही. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.